या श्रावण महिन्यात फक्त नोटा मोजणार या 5 राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत। नमस्कार मित्रांनो, अति दुर्मिळ शुभयोगाने श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे। सूर्य, शनी, बुध, गुरुच्या कृपेने पैशांचा पाऊस पडेल। महादेवाच्या कृपेने या 5 राशींना सुखाचे वरदान मिळणार आहे। श्रावण महिना केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खूप खास असणार आहे। यावर्षी शनी, बुध आणि गुरु हे सर्व ग्रह श्रावणात विशेष स्थानात आहेत। या 4 ग्रहांच्या कृपेने पैशांचा पाऊस पडेल। 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि 23 ऑगस्ट रोजी संपणार आहे। श्रावण महिना धार्मिक दृष्टिकोनातून खास असणार आहे। या महिन्यात ग्रह आणि नक्षत्रांचे अद्भुत स्थिती या 5 राशींच्या लोकांना भरघोस लाभ देणार आहे। श्रावण महिन्याच्या सुरुवातीला शनी वक्री होत आहे, त्यानंतर सूर्य गोचर करेल। याशिवाय गुरुचा उदय आणि बुधाचा वक्री देखील महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल। तसेच या काळात गुरु मिथुन राशीत 12 अंश ते 18 अंश म्हणजेच युवा अवस्थेत असेल। कोणत्याही ग्रहासाठी सर्वात प्रभावी काळ म्हणजे तो त्याच्या युवा अवस्थेत असतो। एवढेच नाही तर श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रीतियोग, आयुष्यमान योग आणि शिवयोग निर्माण होत आहेत। अशा अत्यंत शुभयोगांमध्ये श्रावणाची सुरुवात आणि ग्रहांची हालचाल हे दर्शवते की हा महिना 5 राशींसाठी या लोकांसाठी खूपच शुभ राहणार आहे। चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या 5 राशी। परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते। श्रावण महिना हा महादेवाला समर्पित आहे, त्यामुळे श्रावण महिन्यात महादेवांनी माता पार्वती भक्तिभावाने यांची पूजा केल्यास तुमच्यावर सदैव महादेव आणि माता पार्वतीची कृपा राहते। तुमच्यावर येणारे प्रत्येक संकट दूर होते अशी देखील मान्यता आहे। श्रावण महिन्यात शिवभक्त शिवलिंगावर जलाभिषेक करतात, श्रावणी सोमवार पाळतात, त्याचबरोबर त्या दिवशी उपवासही ठेवला जातो। या महिन्यात 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनालाही खूप महत्त्व आहे। असे मानले जाते की या महिन्यात कोणत्याही एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने नशीब बदलू शकते। मात्र राशीनुसार ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने अधिक फायदा मिळतो असे देखील सांगितले जातं। चला तर मग आता जाणून घेऊया की कोणत्याही त्या भाग्यशाली राशी ज्यांच्यावरती श्रावण महिन्यामध्ये महादेवाची विशेष कृपा राहणार आहे। परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा। त्यातील सगळ्यात पहिली राशी आहे भाग्यशाली राशी, ती म्हणजे वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना अत्यंत फलदायी ठरणार आहे। भगवान शंकरांच्या कृपेने तुमची सर्व अडकलेली कामे अगदी यशस्वीरित्या मार्गी लागतील। त्याचबरोबर अचानक धनलाभ होण्याची संभावना देखील तुम्हाला या काळामध्ये आहे। आयुष्यात आनंद येईल, तसेच करिअरमध्ये प्रगती होताना दिसेल। त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखाद्याची आनंदाची बातमी देखील तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील। तसेच या काळात तुमचा कल आणि धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहील, त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता। त्याचबरोबर या काळामध्ये अचानक तुम्हाला धनलाभ देखील होत आहे, त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक सुधारलेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तसेच या महिन्यामध्ये तुमच्या नोकरीमध्ये बदल करायचा असल्यास या काळामध्ये तुम्ही नोकरीत बदल करू शकता। तुम्हाला या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी नोकरी प्राप्त देखील होऊ शकते। या काळामध्ये भगवान महादेवाची कृपा तुमच्यावरती राहणार आहे, त्यामुळे या काळात तुमच्या मनासारखी सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही श्री महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय नक्कीच करू शकता। त्यामध्ये श्रावण महिना तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करू शकता आणि शक्य असल्यास बेलपत्रांवर श्रीराम लिहून अर्पण करणे शुभ मानले जाते।
तुम्हाला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल. दुसरी राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी. मिथुन राशींच्या लोकांनो, श्रावणामध्ये अनेक फायदे मिळू शकतात. अगदी पैसे मिळवण्याबरोबरच तुम्हाला प्रगतीही पाहायला मिळेल. त्याचबरोबर अनपेक्षित फायदे देखील मिळू शकतात. एखाद्या आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तसेच या काळात तुमचे विचार सकारात्मक होऊ शकतात. त्याचबरोबर मिथुन राशीच्या लोकांनो, या काळामध्ये तुम्हाला भगवान महादेवाची विशेष कृपा त्यांच्यावरती होत आहे. त्यामुळे या काळामध्ये त्यांना त्यांच्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये प्रगती पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर भगवान महादेवाच्या आशीर्वादाने या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्तोत्र देखील प्राप्त होतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची प्रगती आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच या काळात हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अधिक अनुकूल राहणार आहे. त्यांना या काळामध्ये त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसणार आहे. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील. या पूर्ण महिन्यांमध्ये काही उपाय नक्कीच करू शकता. त्यामध्ये हा संपूर्ण महिन्यात शिवजींची भक्ती तुम्ही करू शकता आणि शिवचालिसाचे पठण केल्याने मन आणि मेंदूची तणाव देखील दूर होतील. आता तिसऱ्या राशीकडे आपण वळूयात. तिसरी राशी आहे कन्या राशी. कन्या राशींच्या लोकांसाठी नवीन काम सुरू करण्यासाठी श्रावण महिना अत्यंत चांगला आहे. तसेच तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता. काही रहिवासी कामानिमित्त परदेशात देखील जाऊ शकतात. त्याचबरोबर आर्थिक स्थिती चांगली तुमची या काळामध्ये राहिलेली कामे पाहायला मिळतील. तसेच या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला तुमच्या मित्रांच्या आणि साथीदाराची पूर्ण सहकार्य लाभेल. तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला जाण्याचा प्लॅन देखील तुम्ही करू शकता. तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील. या काळामध्ये महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होताना दिसतील. श्रावण महिन्यामध्ये महादेवाची विशेष कृपा तुमच्यावरती राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला पूर्ण श्रावण महिन्यामध्ये अचानक धनलाभ देखील होण्याचे योग बनत आहेत. महादेवाची कृपा प्राप्त व्हावी यासाठी उपाय देखील करू शकता. त्यामध्ये कोणतीही मोठी समस्या टाळण्यासाठी तुम्ही शिव आणि पार्वतीचा जलाभिषेक करावा. या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर शक्य असल्यास या काळामध्ये तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्रांचा दररोज 108 वेळा जप करावा. आता चौथी राशी आहे ती म्हणजे तुळ राशी. तुळ राशींच्या लोकांनो, श्रावण महिना करिअरमध्ये उंची गाठणारा ठरू शकतो. पदोन्नतीची वाट पाहणाऱ्या लोकांची आता पदोन्नती देखील होऊ शकते. आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळामध्ये तुमच्या घरामध्ये एखादे धार्मिक कार्य देखील होऊ शकते. त्यामुळे परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. त्याचबरोबर या काळामध्ये परदेशात शिक्षण किंवा नोकरी करण्याची स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न तुमचे या काळामध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकते. संतान प्राप्तीची इच्छा ठेवणाऱ्यांना संतान प्राप्तीचे सुख देखील मिळू शकते. हा पूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची कृपा व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उपाय म्हणून या काळामध्ये भोलेनाथाला पाणी, भस्माने पांढरे चंदन अर्पण केल्यास नक्कीच तुम्हाला लाभ मिळू शकतो. पाचवी राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशींच्या लोकांनो, शिवजींची विशेष कृपा असू शकते. करिअरमध्ये बदल होईल. नवीन स्तोत्रांकडून पैसे देखील येतील. गुंतवणुकीसाठी वेळ अत्यंत चांगली आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता, कारण याचे तुम्हाला भविष्यामध्ये फायदेच मिळणार आहेत. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे मन प्रसन्न राहील. तसेच या काळात तुमचं आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. हा काळ तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य लाभताना दिसेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करताना दिसाल. या काळामध्ये शंकराला पाण्यात मध मिसळून अर्पण करण्यासोबतच
शिवचालिसाचे पठण करायला विसरू नका. या काळामध्ये शंकराला पाण्यात मध मिसळून अर्पण करण्यासोबतच शिवचालिसाचा पाठ करा. शक्य असल्यास दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या होत्या त्या 5 राशी ज्यांना श्रावण महिन्यामध्ये मिळणार आहे भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.